आपल्याला मिनिमम 200 प्लस, या वर्षी 203.5 म्हणजे आपण 205 धरूया अप्रोक्स, असा स्कोर आपला असणे अपेक्षित आहे. तर आपण सर्वात पहिले एकच काम करायचं, काय तर आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढायचे. मागील 5 ते 6 वर्षातले प्रिलिमचे पेपर तुम्ही ओरिजिनल पेपर कुठलेही क्लासचा अनालिसिस घेऊ नका, घ्यायला काय हरकत नाही, पण ओरिजिनल आयोगाचे पेपर काढा असं माझं सजेशन राहील. ते काढा. दुसरा आपला सिलेबस हा तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणं अपेक्षित आहे. आज आपण याच्यावर डिस्कशन करूया, एक्सप्लेनेशन करूया. आणि त्यातल्या त्यात तिसरं म्हणजे त्याच्यानंतर तुमची तयारी असली पाहिजे. आपण सिलेबस थ्रू क्वेश्चनवर अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय येतं काय नाही याच्यानुसार आपण पुढची तयारी केली पाहिजे. पहिलं GS1 मध्ये काय करायचं, तर सर्वात महत्वाचं की इनपुट आउटपुट रेशो. इनपुट आउटपुट रेशो हा काय प्रकार आहे, तर सीसॅटचे जे काही आपण समजा जर तुम्ही 2-3 वर्षाच्या अगोदरचे पेपर बघितले, दरवर्षी या इनपुट आउटपुट रेशोवर 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न मिनिमम असतो. तर त्याच्यामध्ये काय, तर इनपुट म्हणजे काय, तर जेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही याच्यामध्ये द्याल तेवढाच आउटपुट तुमचा इकडे आला पाहिजे. लक्षात, यावर फोकस करायचं. दुसरं असं की जीएस मध्ये मला हिस्ट्री आवडतो, मला पॉलिटिकल सायन्स आवडतो, लोकांना पॉलिटिकल सायन्स आवडत नाही, लोकांना काय आवडतं, पॉलिटिक्स आवडतं, राजकारण आवडतं. आणि राजकारण आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला नाही आहे. महाराष्ट्रातल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनला फक्त आणि फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षा या पेपर मध्ये राजकारण हा कन्सेप्ट आहे किंवा राजकारण हा टॉपिक आहे, त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्या अगोदर अजिबात गरज नाही. तर जीएस मध्ये काय, तर आपले जे काही सब्जेक्ट आहे, किती सब्जेक्ट आहे आपले, 7 सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री आपला, पॉल सायन्स, त्याच्यानंतर इको डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर आपला सायन्स प्लस एन्व्हायरमेंट प्लस करंट अफेअर. हा करंट अफेअर आपण सर्वात महत्वाचा. तर असे जे काही आपले 6-7 विषय आहेत, या 7 विषय मिळून आपल्याला 100 क्वेश्चन विचारले जातात. अप्रोक्स दरवर्षी, जर आपल्या 6-7 वर्षांचा रेशो पाहिला तर दरवर्षी हे तेवढेच प्रश्न विचारले जातात जे प्रत्येक विषयाला दरवर्षी ठरवलेले आहेत. युपीएससी मध्ये असं होत नाही, एखाद्या वर्षी हिस्ट्रीला 2 मार्क येतात, एखाद्या 2 प्रश्न येतात, एखाद्या वर्षी हिस्ट्रीला 15, 18, 20 प्रश्नापर्यंत पण विचारलं जातं. एखाद्या वर्षी पॉलिटिकल सायन्सला 2 प्रश्न विचारले जातात, दुसऱ्या वर्षी त्याला 23-24 प्रश्नापर्यंत पण विचारले जातात. मात्र एमपीएससी मध्ये असं काहीच नाही. एमपीएससी राज्यसेवा असू दे, कंबाईन क्लास 2 असू दे, कंबाईन क्लास 3 असू दे किंवा एमपीएससी ची कुठलीही परीक्षा असू दे, त्याला तेवढेच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, जीएस मध्ये. तर आता आपण पाहू हिस्ट्रीचं. हिस्ट्रीमध्ये काय आहे, आपण खूप सारे रेफरन्स वाचायला घेतो. आता दिवस कमी आहे, आतापर्यंत आपण अभ्यास केला असेल नसेल केला, तर असं समजूया आपण आतापर्यंतच्या घडीला आपण 0 आहे असं समजूया. जो काही तुमचा याच्या अगोदर केलेला असेल तो तुमचा बोनस मध्ये ठेवा. या 70 डेज मध्ये काय करायचं, तर तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना बघायचं की प्रिलिमला आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्वात अगोदर आपण सिलेबस बघूयात की हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे भारताचा इतिहास. तुम्ही ओरिजिनल आयोगाच्या वेबसाईट वरून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरून किंवा अजून कुठून जिथून तुम्हाला ओरिजिनल आयोगाचा सिलेबस मिळत असेल, आयोगानं हा सिलेबस कधीही मराठीत करून दिलेला नाही, त्याच्यामुळं ओरिजिनल आयोगाचा सिलेबस तुम्ही काढणं किंवा तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे. तुमच्याजवळ तो पाठांतर असणं अपेक्षित आहे किंवा खूप चांगल्या प्रकारे लक्षात असावं. हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. भारताचा इतिहास आहे, पण कोणता, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असेल. त्याच्यामध्ये दुसरं काय, तर भारताचा इतिहास पूर्णतः आहे. मग त्याच्यामध्ये 3 इतिहास आहे, प्राचीन आला, मध्ययुगीन आला आणि आधुनिक पण आला. आणि दुसरा असा टॉपिक आहे इंडियन नॅशनल मुवमेंट. ठीक आहे, तर ही नॅशनल मुवमेंट तुम्हाला खूप महत्वाची आहे. याच्यावर साधारणतः प्रश्न हमखास विचारले जातात. प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यावर
15 क्वेश्चन आपले हिस्ट्रीवर असतात, त्याच्यापैकी प्राचीन आणि मध्ययुगीनवर निम्मे प्रश्न असतात. या निम्म्या प्रश्नापैकी 4 प्रश्न, साधारणतः 5 प्रश्न हे प्राचीनवर असतात, मध्ययुगीनवर 2 ते 3 प्रश्न असतात आणि उरलेल्या आधुनिकवर 7 ते 8 प्रश्न असतात. या 7 ते 8 प्रश्नापैकी नॅशनल मुवमेंटवर साधारणतः 3 प्रश्न असतात किंवा 4 प्रश्न असतात. मग आता एक लक्षात ठेवा, जर समजा एखाद्याचा हिस्ट्री खूप चांगला असेल तर 15 पैकी 15 पैकी 10 ठीक आहे असं आपण मानू शकतो. पण या 70 दिवसात काय अपेक्षित आहे की तुम्ही इंडियन मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास चांगला करावा. त्यातल्या त्यात दुसरं की नॅशनल मुवमेंट तुम्ही खूप चांगली करावी. त्याच्यामध्ये समाज सुधारक काही पेपरला असतात, मेन्सला आता यावर्षी वाढलेले आहेत, तर समाज सुधारक करणं फार डिटेल करणं अपेक्षित नाही आहे, गरज नाही. एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. समाज सुधारक हे तुमच्या कंबाईनच्या परीक्षेला फायदा होते, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला नाही. हा, तर त्याच्यासाठी तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन, आता मग सर प्राचीन आणि मध्ययुगीन आपण स्किप करायचं का, तर काही नाही. आपण प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्गांचे महाराष्ट्र शासनाची पुस्तकं वाचायची, त्यातल्या त्यात 11वीचा इतिहास वाचायचं आणि आपला आधुनिक भारताचा इतिहास आहे याच्यासाठी सरळ सरळ तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता, काही हरकत नाही. गुरुवर वाचायला हरकत नाही, पण आता आपल्याकडे वेळ नाही. हा, तर त्याच्यासाठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता, जे भगीरथ प्रकाशनाचं आहे. त्यातल्या त्यात जर प्राचीन मध्ययुगीनसाठी वेळ मिळाला तर संजय बिराजदार सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, ते पण वाचू शकता. त्यातल्या त्यात नॅशनल मुवमेंट ही खूप छान करायची. आता या सर्वांचा अभ्यास करत असताना ज्या दिवशी तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत असाल, सर्वात जास्त फोकस तुम्ही आधुनिक भारतावर करावा. त्यातल्या त्यात अभ्यास करत असताना तुम्ही प्रश्न संच सोडवले पाहिजे. एक तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघणं तुम्ही नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. दुसरं असं की या गोष्टी करत असताना तुम्ही अपेक्षित प्रश्नसंच किंवा जे मॉडेल क्वेश्चन पेपर आहे हे प्रत्येक अकॅडमीचे आहेत. ज्ञानदीप अकॅडमी पुणे आहे, भगीरथ अकॅडमीचे आहे, त्याच्यानंतर आपल्या युनिक अकॅडमीचे आहे, दीपस्तंभ अकॅडमीचे आहे, प्रत्येक अकॅडमीचे आहे. कुठल्याही अकॅडमीचं पुस्तक घ्यायचं जे तुम्हाला स्वस्तात स्वस्त मिळेल ते घ्यायचं, आपले प्रश्न नजरेखालून घालायचे, सॉल्व्ह करायचे आणि पुढे चालायचं. ठीक आहे, अशा प्रकारचा इतिहास अभ्यास करायचा. पूर्णतः अभ्यास म्हणजे इतिहासासाठी आपण खूप काही पानं वाचणं किंवा खूप काही क्लासेस लावणं किंवा खूप काही गोष्टी करणं अपेक्षित नाही आहे, शक्यही नाही आहे. आणि या 70 दिवसात तर शक्य नाही. टार्गेट ठेवू नका, पण जेवढं जास्तीत जास्त होईल आपण तेवढं प्रयत्न करूया की आपल्याला जास्तीत जास्त कव्हर कसं करता येईल. नेक्स्ट आपला टॉपिक आहे जिओग्राफी. जिओग्राफी हा असा विषय आहे मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीत किंवा एमपीएससी पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत ज्या काही परीक्षा होतात प्रत्येक परीक्षेतला जिओग्राफी हा असा एकमेव विषय आहे की त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे 15 पैकी 15 म्हटलं तरी हरकत नाही, 15 पैकी 14 म्हटलं, 13 म्हटलं आणि फारच फार गरीब राहत असेल तर 12च्या खाली येता कामा नाही. आता जिओग्राफीच्या बाबतीत पाहिलं तर जिओग्राफी 3 विचारते. जसं इतिहास 3 मध्ये डिवाइड केलेला आहे तशी जिओग्राफी पण 3 टॉपिक मध्ये डिवाइड केलेली आहे. कशी, तर वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी आणि स्टेट म्हणजे महाराष्ट्र जिओग्राफी अशी 3 प्रकारची जिओग्राफी आहे. त्यातल्या त्यात प्रत्येकाचे 3 सब टॉपिक पडलेले आहेत. कुठले, तर फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिकल जिओग्राफी. आता याच्यात जर आपण मागच्या 4-5 वर्षांचा जर सिलेबस किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की आपले जे काही क्वेश्चन विचारले जातात हे जास्तीत जास्त वर्ल्ड जिओग्राफीवर विचारले जातात, त्यानंतर इंडियन जिओग्राफीवर विचारले जातात आणि सर्वात कमी एखाद 2 प्रश्न, 2-1 प्रश्न जास्तीत जास्त महाराष्ट्र जिओग्राफीवर वाचले जातात. महाराष्ट्र जिओग्राफीवर जास्तीत जास्त प्रश्न हे मेन्सला म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेला किंवा आपल्या कंबाईनच्या पूर्व मुख्य परीक्षेला विचारले जातात. राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेत फारसा असा वेटेज नाही आहे. त्याच्यामुळे आपण इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करणं अपेक्षित आहे. बरं, त्यातल्या त्यात दुसरं असं की याच्यामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. कुठले, तर फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिक. या 3 पैकी सर्वात जास्त भर कशावर द्यायचा, 15 पैकी 8 क्वेश्चन हे साधारणतः फिजिकल जिओग्राफी मध्ये असतात. वर्ल्ड फिजिकल आणि इंडियन फिजिकल यावर साधारणतः 7 ते 8 क्वेश्चन असतात. हे तुम्ही खूप चांगलं करायला पाहिजे. त्यातल्या त्यात इकॉनॉमिक जिओग्राफीवर साधारणतः 4 प्रश्न असतात आणि सोशल जिओग्राफी म्हणजे काय, तर पॉप्युलेशनचा पार्ट आहे. आपल्याला अपेक्षित आहे की आपण जास्तीत जास्त हे प्रश्न वाचणं अपेक्षित आहे.
बरं, त्यातल्या त्यात तिसरं की पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या किंवा डेमोग्राफी म्हणा किंवा सोशल जिओग्राफी, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची एक छानपैकी 3 ते 4 पानाची नोट्स करायची आणि ते नोट्स झाल्यानंतर आपण शेवटच्या 8 दिवसात त्याला रोज एकदा द्यायचा नाही, फार त्याला महत्व द्यायचं. नेक्स्ट आवाज नाही तर क्वालिटी अँड गव्हर्नन्स याच्यामध्ये काय तर कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट सिस्टम हे टॉपिक दिलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये राजकारण हा कुठलाही मुद्दा नाहीये, त्याच्यामुळे वाचणं अपेक्षित नाहीये. न्यूजपेपर मधल्या या नेत्यानं त्याचं डोकं फोडलं, त्यानं त्याचे साठी काही उठाठेव केला, काही नाही. अशा प्रकारचे प्रश्न येत नाही पूर्व परीक्षेत, मुख्यला येतात. त्याच्यामुळे अशा गोष्टी वाचता कामा नये. आपण राज्यघटनेमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. सेकंड काय तर पॉलिटिकल सिस्टम, जी काही राज्य व्यवस्था आहे म्हणजे केंद्र राज्य संबंध असू दे किंवा आपल्या देशामध्ये जी प्रजासत्ताक पद्धती आहे, या गोष्टी असणं अपेक्षित आहे. त्याचे काय फायदे तोटे किंवा त्याच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत राज्यघटनेमध्ये त्या अभ्यासणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पंचायती राज, पंचायत राजवर साधारणतः एक प्रश्न असतो, जास्त नसतो राज्यघटनेला, राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर पंचायती राज वाचणं अपेक्षित आहे. जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शहरी आणि ग्रामीण जे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी जे काही पंचायती राज इम्प्लिमेंट केलेला आहे तर ते वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काय राईट्स इश्यू, राईट्स म्हणजे काय तर हक्क. एक लक्षात ठेवायचं, ह्युमन राईट्स कमिशन, चाइल्ड राईट कमिशन, हे जे काही कमिशन आहेत या संदर्भात. त्याच्यानंतर मायनॉरिटी कमिशन, हे विविध जे कमिशन आहेत राईट्स कमिशन अंतर्गत जेवढे कमिशन आहेत हे याची एक लिस्ट करायची या कमिशनवर. त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत तेवढ्या वाचायच्या, त्याच्यावर हमखास एक प्रश्न असतो, हमखास एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर पब्लिक पॉलिसी, पब्लिक पॉलिसी मध्ये काय येतं तर जे काही युवा धोरण आहे किंवा महिला धोरण आहे किंवा अनस्किल लेबर साठी ज्या काही तरतुदी आहेत तर या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यघटनेच्या अभ्यासांतर्गत किंवा राज्यघटनेच्या टॉपिक अंतर्गत जो काही सिलेबस दिलेला आहे त्या अंतर्गत याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि खूप छोटे छोटे टॉपिक आहेत ज्या टॉपिकवर आपल्याला हमखास या गोष्टी वाचत असताना खूप मज्जा वाटते, आवड वाटते, आनंद वाटते, खूप सोपं वाटतं विषय. पण ज्यावेळेस आपण प्रश्न सॉल्व्ह करायला घेतो त्यावेळेस आपलं जमत नाही. का नाही जमत तर प्रश्न सॉल्व्ह करणं ही आपली परीक्षा आहे. आपलं वाचन किती चांगलं आहे किंवा किती फास्ट आपण वाचू शकतो ही आपली परीक्षा नाही. सॉल्व्ह केले पाहिजे. टॉपिकला इकॉनॉमिक्स म्हणून गणल्या जातं किंवा इंडियन इकॉनॉमी म्हणून गणल्या जातं. मला एक सांगा, याच्यामध्ये कुठलंही इकॉनॉमिक्स म्हणजे कुठलंही अर्थशास्त्र शिकायचं आपल्याला नाही. दुसरं, आपल्याला याच्यामध्ये कुठलंही एखाद्या देशाची अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी असू दे किंवा कुठली, आपल्याला इकॉनॉमी शिकायची नाही. आपल्याला काय बघायचं आहे किंवा काय आयोगाने सिलेबस दिलेला आहे, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटचा पार्ट आहे फक्त, बाकी अतिरिक्त काहीही नाही. कुठल्याही शास्त्राने किंवा कुठली अर्थव्यवस्था आपल्याला अभ्यासायची नाहीये. याच्यामध्ये काय आहे तर सर्वात महत्वाचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. मुळात ही कन्सेप्ट ही पर्यावरणाशी निगडीत आहे, पण याला आता आर्थिक आणि सामाजिक विकास करत असताना याला खूप असं महत्वाचं वेटेज दिलेलं आहे. नेक्स्ट काय आहे तर पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर, नेटिव्ह. आपल्याला पॉवर्टी आहे मित्रांनो, पॉवर्टी खूप चांगली आहे. गेल्या 2-3 वर्षाचे पेपर पाहिले तर दरवर्षी मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 3 प्रश्न या पॉवर्टीवर विचारले जातात. पॉवर्टी ही लोकसंख्या, पॉवर्टीला कारणीभूत कोण आहे तर लोकसंख्या आहे. लोकसंख्या आपल्याला अभ्यासाला आहे, आपल्याला सिलेबस मध्ये आहे. डेमोग्राफिक म्हणून एक टॉपिक दिलेला आहे
जो पंचायत पॉलिटिकल सायन्स मध्ये पण आहे आणि इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट मध्ये पण आहे. पण आपल्याला पॉवर्टीचा परिणाम काय आहे तर बेरोजगारी आहे. बेरोजगारी आपल्याला नाही आहे अभ्यासाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला, त्याच्यामुळे बेरोजगारी हा टॉपिक करायची गरज नाहीये, अपेक्षित नाहीये. जर तुमची इच्छा असेल करू शकता, पण गरज नाही आहे. गेल्या 3-4 वर्षात कुठलाही प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला बेरोजगारीवर किंवा अनएम्प्लॉयमेंटवर आलेला नाहीये, कारण ते काय पॉवर्टीचा परिणाम आहे. आणि पॉवर्टीचं रिझन काय आहे तर पॉप्युलेशन आहे, ते करणं अपेक्षित आहे. आयोगानं सिलेबस दिलेला आहे. नेक्स्ट काय सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आणि इन्क्लुजन. आता ज्या काही इन्क्लुजन म्हणजे काय तर सर्वसमावेशकता. तर जे काही जेंट्स आणि लेडीज आतापर्यंत जर आपण पाहिलं इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट करताना किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये जास्तीत जास्त हे जेंट्स किंवा मेल पर्सन हे ऍक्टिव्हिटी करतात. लेडीजला त्याच्यामध्ये जास्त महत्व दिलं जात नाही किंवा त्यांना वेळ मिळत नाही. म्हणजे ह्याच्यासाठी काय तर जे काही बरीचशी धोरणं राबवलेली आहेत, स्पेशली मोदी सरकार आल्यानंतर ही धोरणं राबवल्यानंतर काय झालेलं की स्त्रियांचं महत्व किंवा स्त्रियांचा वाटा हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये राबवलेला आहे. अगोदर त्यांना चूल आणि मूल किंवा घरातली गोष्टी आणि याच्यामधून कुठल्याही प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होत नव्हती. आणि म्हणून स्पेशली प्रत्येकाची एक म्हणजे एक आवडती गोष्ट असते, ज्या गोष्टी चांगल्या त्या घेण्याला हरकत नाही. पण काय असतं की मोदी सरकारची खूप छान योजना आहे. कुठली उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. अशा संदर्भात तर गॅस कनेक्शन मोफत, त्याची गरज काय होती? बाकीचे पण स्कीम आहे पेटवणे हेल्थच्या इश्यू व्हायचा. तर आता त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं या गोष्टी थोड्याशा बऱ्यापैकी टाळल्या आहे आणि ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता लेडीला वेळच वेळ आहे, त्याच्यामुळे त्या इकॉनॉमिक आणि सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतात. तर अशा ज्या काही इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशकता आहे, तर या गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग या संदर्भात अशी जी काही योजना आहे, अशा बऱ्याचशा योजना आपल्याला इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट करण्यासाठी शासनाने किंवा आयोगाने दिलेल्या आहेत. तर त्या गोष्टी अभ्यासणं अपेक्षित आहे. म्हणजे काय हिडन दिलेलं आहे, त्याच्यातल्या उचलायचं काय हे तुम्हाला अपेक्षित आहे. शासनाच्या पूर्ण स्कीम करणं अपेक्षित नाहीये. पण आपण म्हणतो ना किंवा बरेच जण म्हणतात की योजना केल्या पाहिजे. नियर अबाउट नुसतं स्टेट गव्हर्नमेंटचं जर पाहिलं तर 350 पेक्षा जास्त योजना आहे. किती करायच्या आणि ऍज वेल एज त्याच्यानंतर जर पाहिलं तर नॅशनलच्या खूप साऱ्या स्कीम आहे. याच्यापैकी इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशकता, त्यांना इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या स्कीम आवश्यक आहे, त्या स्कीम करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यापैकी मग कुठली विचारू शकतात. स्पेशली जर बघितलं तर ज्या 2-3 वर्षातल्या करंट मध्ये आहे ना, त्या जरी करणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, खूप नेसेसरी आहे, मॅन्डेटरी. त्याच्यानंतर पाहिलं तर आपला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सायन्स. आता सायन्सच्या बाबतीत पाहिलं तर आयोगाने सिलेबस काय दिलेला आहे, एका शब्दात जनरल सायन्स म्हणजे काय सामान्य विज्ञान. पण मुळात मात्र तो सामान्य नाही, तर मुळात काय असामान्य विज्ञान आहे. कारण त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की अगदी जो सायन्सचा पदवीधर असतो त्यालाही त्या ठिकाणी अवघडल्यासारखं होतं. तर त्याच्या ठिकाणी काय करायचं की आपण कमीत कमी गोष्टी करून जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला कसं मिळवता येईल त्या गोष्टी करायच्या. मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर आपण बायोचा थोडाफार पार्ट करू शकतो, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा थोडाफार पार्ट करू शकतो, फिजिक्सचा थोडाफार पार्ट करू शकतो. आणि फिजिक्स मध्ये किंवा स्पेशली भौतिक शास्त्रामधली जी काही गणितीय उदाहरणे आहेत हे तुम्ही कंपल्सरी केली पाहिजे. आता याचं कारण काय, सर येत नाही, आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, मग काय करायचं, करावंच लागतं कंपल्सरी. नो स्किप, नो ऍडजस्टमेंट. अशा ठिकाणी ऍडजस्टमेंट करायचीच नाही. हिस्ट्रीच्या ठिकाणी मान्य करू शकतो, पण जिथं जमत नाही तिथं पहिले केलं पाहिजे. आता याची एवढी मॅन्डेटरी काय आहे, एवढं मी फोर्स का करतोय तर तुम्हाला विज्ञानामध्ये साधारणतः 4 ते 5 प्रश्न हे फिजिक्स मधल्या गणितावर किंवा विज्ञानामधल्या गणितावर येतात. आता 4 ते 5 प्रश्न म्हणजे किती तर साधारणतः 8 ते 10 मार्क. 8 ते 10 पैकी 2 ते 3 जरी प्रश्न आले तरी 4 ते 6 मार्क्स आपण एखाद्या फिजिक्स मधल्या किंवा विज्ञानातल्या गणितावर कव्हर करू शकतो. बरं, हे झालं. नेक्स्ट आपण सीसॅट मधले जर पेपर पाहिले गेल्या 3 ते 4 वर्षातले, तर त्या सीसॅट मधल्या एक पॅसेज असा असतो की त्याच्यामध्ये 5 प्रश्नापैकी 3 ते 4 प्रश्न गणितावर असतात, किंवा फिजिक्स मधला पॅसेज असतो किंवा केमिस्ट्रीचा असतो.
तर त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे की तो पॅसेज जर आपण चांगला जर सॉल्व्ह करायचा असेल कमीत कमी, कारण काय होतं की जनरल पॅसेज सर्वजण सॉल्व्ह करतात, अशा प्रकारचा एखादा पॅसेज सॉल्व्ह केला किंवा अशा ठिकाणी जर एखादी ऍक्टिव्हिटी चांगली झाली तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, मार्क्स कव्हर करू शकतो किंवा तो आपला बोनस पॉइंट असू शकतो. मग त्या बोनससाठी जे साधारणतः 3 ते 4 प्रश्न जर आपण सॉल्व्ह केले सीसॅट मध्ये तर किती झाले, 3 ते 4 म्हणजे 10 मार्क्स. ठीक आहे, ते 10 मार्क्स आणि हे इकडले जीएस मधले 6 मार्क्स कमीत कमी म्हणतोय मित्रांनो. हा, हे 16 मार्क्स जर आपल्याला कव्हर करायचे असेल तर आपल्याला करायचं काय आहे, फक्त आणि फक्त विज्ञानातली गणितं करायची आहे आणि हमखास मार्क्स देऊन जाणारी आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी इतिहास सारखा विषय जरी टाळला, पूर्णतः अभ्यासाचा टाळला, तरी तुम्हाला हे 16 मार्क्स तिकडे देऊन जातात, त्याच्यामुळे तो तुमचा प्लस आणि बोनस ठरू शकतो. हा, तर विज्ञान हा खूप चांगला करायचा, त्यातल्या त्यात फिजिक्स किंवा गणितातली विज्ञानातली उदाहरणं खूप चांगली करायची. नेक्स्ट आपलं कुठलं आहे, एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटवर जर आपण पाहिलं, जर अनालिसिस पाहिलं तर एन्व्हायरमेंट मध्ये साधारणतः 5 प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये शासनाने सिलेबस काय दिलेला आहे, 3च टॉपिक दिलेले आहेत. कुठली तर इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज, हे 3 टॉपिक समजून घ्यायचे. विकिपीडिया म्हणा किंवा कुठल्या पुस्तकातून समजून घ्यायचे. आता आपल्याजवळ वेळ नाही आहे 70 दिवसात, नाहीतर आपण तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे जे आता त्यातल्या त्यात युनिक अकॅडमीचं वेगळं एक पुस्तक आहे, त्याच्यानंतर महेश गारगोटे सरांचं एक कृषी अर्थशास्त्र म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामधून पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण आता तेवढं डीप न जाता सध्या आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तुम्ही सरळ विकिपीडिया किंवा कुठल्याही भूगोलाच्या पुस्तकातून किंवा विज्ञानाच्या पुस्तकातून तुम्हाला या 3 टॉपिक विषयी एक बेसिक गोष्टी माहिती पडतात आणि त्याचा करंट न्यूज थोडासा जर केला तर या 5 पैकी 3 ते 4 प्रश्न हे सर्वसाधारण जनतेला येतात. कारण की काय आहे, आयोगाने काय दिलेलं आहे की डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, म्हणजे त्या विषयातल्या किंवा त्या विषयाची विशेष अशी माहिती किंवा विशेष असं ज्ञान असणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण ज्ञान, सर्वसाधारण माहिती असणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारचे झाले आपले 6 विषय. या 6 विषयाचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला साधारणतः 50% मार्क्स येणं अपेक्षित आहे किंवा करणं अपेक्षित आहे. आता उरला आपला करंट अफेअर. करंट इव्हेंट काय आहे तर स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे काय तर राज्य आणि राष्ट्रीय, त्यातल्या त्यात जग, या तिन्ही गोष्टीच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग ते प्रत्येक गोष्टीत असते, आर्ट, स्पोर्ट, कल्चर, सायन्स, टेक्नॉलॉजी, या सर्व ऍटसेट्रा. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी आपल्या अभ्यासनं अपेक्षित आहे. यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता, जे ज्ञानगंगा अकॅडमी अमरावती या नावाने आहे. त्यातल्या त्यात जर पाहिलं तर माझ्या ज्या काही वर्षभर दर वीकला आपलं एक करंट अफेअरचं सेशन होतं, त्याच्या वेळोवेळी नोट्स आपण सॉफ्ट कॉपी म्हणून आपल्या याच्यावर टेलिग्राम वरती आपण अपलोड करतो, त्या तुम्ही वाचू शकता. डेली न्यूजपेपर पण तुम्ही वाचू शकता, पण आता इथून न्यूजपेपर तुम्ही वाचू नये असं माझं सजेशन आहे. तुम्ही आपलं टेलिग्रामवरचा जो काही फायदा आहे तो घेऊ शकता. आपल्या क्लास नोट्स त्याच्यावर अपलोड केल्या जातात करंटच्या, त्या तुम्ही बघू शकता. जर नाही वाटलं तरी वर्षातल्या किंवा आयोगाच्या जेवढे काही समजा महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही मॅगझिन आहेत, पृथ्वी अकॅडमीची मॅगझिन असू दे किंवा अभिजित राठोड सरांची मॅगझिन असू दे, ज्ञानदीपची मॅगझिन असू दे, युनिकची कुठलीही एक मॅगझिन तुम्ही वर्षभराची एक मॅगझिन फॉलो करा. वर्षभराची म्हणजे काय, आता की जानेवारी महिन्यात 2 जानेवारीला एक्झाम आहे बरोबर, तर गेल्या डिसेंबर पासून डिसेंबर 2020 ते डिसेंबर म्हणजे येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुम्ही सर्व परीक्षा 12-13 महिन्याच्या मॅगझिन किंवा 12-13 महिन्याचं करंट अफेअर करणं अपेक्षित आहे. फार असं डिटेल होणार नाही, पण जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात स्टेटवर फोकस केल्यापेक्षा नॅशनल आणि इंटरनॅशनल, पहिले नॅशनलला महत्व द्या, त्यातल्या इंटरनॅशनलला द्या आणि त्याच्यानंतर स्टेटला द्या. करंट अफेअर तयारी कशी करायची तर वर्षभराचे पहिले नॅशनल इव्हेंट सर्व वाचायचे, त्यानंतर इंटरनॅशनल वाचायचे आणि त्यानंतर स्टेट वाचायचं. का तर आपल्याला स्कोर कव्हर करायचा आहे, मॅगझिन किंवा कुठलंही पुस्तक कव्हर करायचं नाही. तर अशा प्रकारे कव्हर करा. आता एक छोटासा हे सांगतो की आता एवढं सर्व सांगितलं, हे सिलेबस सांगितलं, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सांगितली, अनालिसिस सांगितलं, सर्व सांगितलं. पण आता मुद्दा असा आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना याचा लेवल आहे डिग्री लेवलचा बरोबर. हा आयोगाचा सिलेबस आहे, जो प्रत्येकाकडे असणं अपेक्षित आहे, माझ्याकडे आहे आणि असावा. तर याच्यानुसार अभ्यास जर केला तर साधारणतः आजच्या घडीला
जर समजा उद्या पेपर असला आणि आज आपलं लेक्चर किंवा आज आपला सेमिनार होतोय आणि उद्या जर सकाळी पेपर असला, तर मला एवढं 100% खात्री आहे की कुणीही तुम्हीच नाही अटेंड करणारे, तुम्हीच नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही ज्यांना अभ्यास 10 वर्ष झाले सोडलेला असेल तो असू दे, किंवा जो खूप वर्षभर 10-12 तास अभ्यासिकेत बसतोय, मिनिमम किमान 12 ते 15 क्वेश्चन बरोबर आणतो उद्या जर पेपर असेल तर. आता उद्यापासून 70 दिवस आहे, 12 ते 15 क्वेश्चन म्हणजे किती झाले की साधारणतः 30 मार्क्स आपण धरूया. हा, आणि जर आपल्याला 50% स्कोर करायचा, किती करायचंय 50%. मग आता हा पेपर आपला जीएसचा. हा, जरी इनपुट आउटपुट रेशोनुसार पाहिलं की जीएस तुम्हाला इको फ्रेंडली आहे, सोपा आहे, वर्षभर तुम्ही त्या गोष्टीला खूप महत्व देता, 10-10 तास 12-12 तास वाचतो, तरी आपण आजच्या उद्याच्या कंडिशनला आपण 15 क्वेश्चन साधारणतः प्रत्येक जण बरोबर आणतो. नाही 15 कमीत कमी 10 तर आणतो. मग 10चे किती झाले 20 मार्क्स, आणि याच्यापेक्षा खाली येणारच नाही, 100% येणार नाही. कारण 120 मिनिट एखादा पदवीधर व्यक्ती एखाद्या परीक्षेविषयी जर आपण देतो तर हमखास तो 20 मार्क्स कव्हर करून आणतो, नक्की आणतो. उरले किती आता 20 मार्क्स, 80 मार्क्स राहिले, 70 दिवस राहिले. 70 दिवसात जर 80 मार्क्स आले नाही तर आपल्या प्रिपरेशन मध्ये 110% गडबड आहे की नाही. बरं, आता या 80 पैकी फक्त गणिताची जर उदाहरणे केली तर विज्ञानाची जर उदाहरणे केली तर तुम्हाला जवळपास किती मार्क्स येतात 16 मार्क्स. आता बघूत आपण ते 80 मार्काचं कॅल्क्युलेशन कसं करता येईल. हा, ठीक आहे. आता तुमचे आले किती 20 मार्क. उद्या म्हणजे किती, जे काही आपली तारीख असेल 70 दिवसाच्या अगोदर. हा, हे 20 मार्क्स तुमचे उद्याचे. 16 मार्क्स कशाचे, मॅथ मधले, जे सायन्स मधले मॅथ आहे. हा, जिओग्राफीचं मॅप रिडिंग जर खूप चांगलं केलं आणि जे काही सांगतो म्हणजे स्टेट बोर्डाची 4थ्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतची सर्व स्टेट बोर्डाची पुस्तकं केली आणि त्यातल्या त्यात त्या प्रत्येक पुस्तकातला मॅप चांगला केला, एनसीईआरटी मधली मॅप चांगली केली. हा, 11वीच्या 2 एनसीईआरटी, 12वीच्या 2 एनसीईआरटी आणि या 7 वर्गातल्या स्टेट बोर्ड त्यातले मॅप, त्यातल्या सर्व कन्सेप्ट, करंट अफेअर एवढं जरी केलं तर भूगोलाची तुम्हाला साधारणतः 7 मार्क्स किंवा 8 मार्क्स देऊन जातात. ते कशाचे आले, जिओग्राफीचे आले. इकॉनॉमी मधलं तुमचं पॉवर्टी जर तुम्ही खूप छान केलं तर तुम्हाला साधारणतः 2 प्रश्न देऊन जातात, म्हणजे 4 मार्क्स आले. 4 मार्क्स त्यातल्या त्यात पॉलिटिकल सायन्स मधलं जर बघितलं खूप छान केलं तर किमान तुमचे 2 प्रश्न येऊन जातात, ते झाले पॉल सायन्स बद्दल. मग आता किती झाले 16 आणि 8 24 आणि 8 32. हे 32 मार्क्स हे मी दिले तुम्हाला, 20 मार्क्स तुम्ही आणले. आता हे 32 मार्क्स साठी तुम्हाला काही असं विशेष अभ्यास करण्याची गरज नाही. कुठलंही मोठं पुस्तक मी सांगितलेलं नाही 300-400 पानाचं, कारण एमपीएससीचं प्रत्येक पुस्तक हे 300-400 पानाचं आहे. मी कुठलंही 300-400 पानाचं पुस्तक सांगितलेलं नाही. हा, तर त्याच्यानुसार आपण हे 32 आणि हे 20 किती आले 50 मार्क्स आले. आता उरले किती 50 मार्क्स. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा अभ्यास करणं अपेक्षित आहे. हा, जर आपली फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जर जॉईन केली तर नक्कीच तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क्स आपण कव्हर करून देऊ आणि उरलेली मार्क्सची जबाबदारी तुमची आहे. पण प्लॅन मी करून देईल, इम्प्लिमेंटेशन करणं तुमचं काम आहे. हा, म्हणजे असं नाही की बॅच लावली म्हणून माझ्याजवळ जादूची कांडी नाही, किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्लासवाल्याकडे जादूची कांडी नाही की अशी फिरवली आणि तुम्हाला तुम्ही प्रिलिम पास झाले किंवा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर आला, असं काहीच होत नसतं. फक्त डायरेक्शन देणं आमचं काम आहे. का तर क्लासचं काम आहे दिशा दाखवणे, दर्शन, तेवढंच, त्याच्या पुढे नाही. इम्प्लिमेंटेशन करणं काम तुमचं आहे. हा, हे झालं जीएसच्या बाबतीत. आता आपण सीसॅटच्या बाबतीत बघूया. सीसॅट म्हणजे काय, तर आता काल परवा एक प्रश्न विचारला साधा सोपा की सीसॅटचा लॉंग फॉर्म काय आहे. बरेच जण क्लास लावतात, क्लास होऊन जातो, 1-2 अटेम्प्ट होऊन जातात, पण सीसॅटचा लॉंग फॉर्म माहित नसतो. काय तर सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. काय गरज होती या पेपरची, जीएस काय कमी पडला होता आपल्याला इलेक्शन साठी, आयोगाने दिला होता ना 1 दिवस. सीसॅटची गरज काय होती अशी, याची गरज अशी होती की
आता साधारणतः काय झालंय, शासनाचा ट्रेनिंगवर खूप सारा पैसा खर्च होतो. मग आता शासनाला असे अधिकारी पाहिजे जे ऑलरेडी वेल ट्रेन असावे, म्हणजे डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर किंवा सिस्टम मध्ये आल्यानंतर त्यांना ऑलरेडी त्या प्रकारचं माहिती, ते सिस्टम कसं चालतं किंवा त्याच्यामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी, ज्या स्किल आहे किंवा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे किंवा ते प्रत्येक गोष्ट तुम्ही अगोदर माहिती असावी की अगोदर त्या कॅपेबल असावे, याच्यासाठी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सीसॅट अशा प्रकारची पेपर किंवा अशा प्रकारचा पेपर तुम्हाला सिलेबस मध्ये ठेवलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर 80 क्वेश्चन असतात सीसॅट मध्ये, त्याच्यानंतर वेळ आपला 120 मिनिट आणि 2.5 मार्क्स साधारणतः एक क्वेश्चनला असतो. आता सीसॅटच्या बाबतीत आपण बघू की सीसॅट हा असा एक विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही कुणालाही पेपरसाठी बसवलं हा सीसॅट, ठीक आहे. आता आपण सीसॅटचं अनालिसिस बघूया. याचे क्वेश्चन असतात साधारण 80 क्वेश्चन. प्रत्येक पेपर मध्ये 80 क्वेश्चन असतात. आता 80 क्वेश्चन पैकी आपण जर सिलेबस पाहिला तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, आकलन. एखादी गोष्ट बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला काय आत्मसात होतं, काय समजलं, याला म्हणतात साधारण सोप्या भाषेत आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन. हे दोन्ही भाषा असतं, बायलँग्वेज पेपर असतो आपला, तर दोन्ही भाषेमध्ये प्रिंट असतो, इंग्लिश आणि मराठी. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक कुठला आहे, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. इंटरपर्सनल स्किलची गरज काय होती, तर याची गरज अशासाठी होती की जेव्हा अधिकारी होतो त्यावेळेस बरेचदा त्यांना 5 गोष्टींशी हँडल कसं करायचं हे कळत नाही. आता 5 गोष्टी कोणत्या, तर त्यांना 5 गोष्टींशी हँडल करावं लागतं. पहिले कुठले, सिनियर, दुसरे ज्युनियर, तिसरं पॉलिटिक्स, चौथं पब्लिक, पाचवं मीडिया जो आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ मानला जातो. या 5 गोष्टींना त्यांना हँडल करायचं असतं, त्यांना प्रत्येकाला सांभाळून काम करायचं असतं. तर या सर्व गोष्टी सोबत काम करत असताना त्यांना इंटरपर्सनल स्किलची चांगली ओळख असणं अपेक्षित आहे. म्हणून या गोष्टीचा सिलेबस मध्ये अंतर्भाव केलेला आहे. म्हणून याच्यावर साधारणतः दरवर्षी 2 ते 3 प्रश्न हमखास आपल्या परीक्षेला असतात. लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल ऍबिलिटी. लॉजिकल रिझनिंग असलंच पाहिजे का, तर उद्या अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना किंवा एखादी गोष्ट पार पाडताना किंवा अधिकार जो काही तुम्हाला दिलेला आहे तो सांभाळत असताना, ती जबाबदारी सांभाळत असताना तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे, तुम्हाला अनालिटिकल किंवा अनालिसिस करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो. त्याच्यानंतर काय, तर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. डिसिजन मेकिंग ऑफकोर्स तुम्हाला दिवसभरात प्रत्येक दिवशी लाईफ चॅलेंजेस असतं. आता आपण जेवढा त्रास आपल्याला सिलेक्शन किंवा परीक्षा देताना होत नाही, ज्या दिवशी सिलेक्शन होतं किंवा ज्या दिवशी जॉईनिंग होतं त्या दिवसापासून आपल्याला रोज असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, रोज अशा अडीअडचणी सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग हे आपल्या सिलेबस मध्ये आहे. त्यातल्या त्यात जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय, तर बौद्धिक क्षमता, आपली बौद्धिक पातळी व्यवस्थित असावी. साधारणतः पदवीधर आहे एखादी अधिकारी, पण याच्या सक्षमतेचा परस्पर पर्सन आहे की नाही आहे, तर या गोष्टीसाठी मेंटल ॲबिलिटी. त्याच्यानंतर काय, बेसिक न्यूमरेसीचा आपल्याला अभ्यास असणं अपेक्षित आहे आणि मराठी आणि लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन. आता एक लक्षात ठेवा, हा सिलेबस जेवढा महत्वाचा आहे त्याच्या खाली दिलेल्या 3 टिप्स आहेत त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे का, तर या सर्व पेपरचा दर्जा हा 12वीच्या 10वीच्या लेवलचा आहे. जीएसच्या पेपरचा दर्जा हा ग्रॅज्युएशन लेवलचा आहे, पदवीधर लेवलचा आहे. त्याच्यामुळे आता मला एक सांगा, तुम्हाला साधा सरळ सोपा प्रश्न की जीएसचा पेपर कठीण असणार आहे की सीसॅटचा पेपर कठीण असणार आहे, ऑफकोर्स जीएसचा. का, तर ग्रॅज्युएशन लेवलचा आहे. पण नाही, आपण काय करणार, जास्तीत जास्त तयारी ही जीएसचीच करणार, जास्तीत जास्त फ्रेंडली जीएसच वाटणार आणि जास्तीत जास्त मार्क्स हे सीसॅट मधून घेणार. गणित चुकलं ना, नाही. जिकडे इनपुट देतोय आउटपुट दुसरीकडून निघतोय. म्हणजे जिथं पाणी लागतंय तिथं बोर नाही करायचं, है की नाही.
तर ह्या दोन गोष्टी तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता आपण या सीसॅटच्या पेपर बद्दल बघूया. तर कॉम्प्रिहेन्शन वर जर पाहिलं आपण तर साधारणतः किती प्रश्न असतात? 50 प्रश्न आपल्या पेपरला असतात. 50 प्रश्न. तर या 50 प्रश्नांपैकी जर आपण पाहिलं तर आता 50 प्रश्न वर पॅसेज दिलेला असतो, खाली प्रश्न असतात. अगोदर जर सुरुवातीला 2013 पासून जेव्हा सीसॅट आला तेव्हापासून जर 3-4 वर्ष बघितलं तर कधी 2 प्रश्न, कधी 3 प्रश्न, कधी 4 प्रश्न, कधी 5 प्रश्न असायचे. पण 2016 पासून प्रत्येक पॅसेजवर 5 प्रश्न असतात. आता हे 5 प्रश्न कसे? वर पॅसेज खाली 5 प्रश्न, वर पॅसेज खाली 5 प्रश्न, असे वेगवेगळ्या विषयावर टॉपिक असतात, पॅसेज दिलेले असतात. त्याच्यावरून आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. सर्वात शेवटचा साधारणतः 7 ते 8 प्रश्न, मिनिमम 5 आणि जास्तीत जास्त 7 to 8 म्हणजे 5 ते 8 प्रश्न हे इंग्रजी, फक्त आणि फक्त इंग्रजीवर असतात. ज्याचं एखाद्याचं इंग्रजी व्यवस्थित असेल किंवा नसेलही तरी आपल्याला मेन्स मध्ये सुटका नाही किंवा ऑप्शन नाही. सुरुवातीला जरी आपल्याला आता प्रिलिम मध्ये आपण स्किप करू शकतो तो पॅसेजचा पार्ट, मात्र मेन्स मध्ये करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण आता एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इंग्रजीवरही तेवढा फोकस केला पाहिजे. जाऊ द्या असो. तर 50 पैकी साधारणतः 42 ते 43 प्रश्न हे फक्त आणि फक्त मराठीवर असतात किंवा मराठी इंग्लिशवर असतात. ते आपण सॉल्व्ह करू शकतो. साधारणतः 7 ते 8 क्वेश्चन हे आपल्या इंग्लिश लँग्वेजवर असतात, फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजवर. हा चल, तर या 50चं डिवायडेशन कसं होतं? 42 ते 43 आणि इकडे 7 ते 8 क्वेश्चन हे फक्त इंग्रजीवर असतात, हे फक्त मराठीवर असतात. त्याच्यानंतर डीएम म्हणजे काय? तर डिसिजन मेकिंग वर प्रश्न 5 प्रश्न असतात. ते 5 चे 5 सॉल्व्ह करायला पाहिजे, हमखास सॉल्व्ह करायला पाहिजे. अगदी पेपरच्या शेवटचे प्रश्न 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंग वर असतात, डीएम वर असतात, जे आपण सॉल्व्ह केले पाहिजे. याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. 2.5, 1.5, 1 आणि 0 अशा प्रकारचे प्रत्येक ऑप्शनला मार्क्स दिलेले असतात. असे मार्क्स देण्याचं गरज काय? ह्याला का निगेटिव्ह मार्किंग नाहीये? का? तर सिस्टम मध्ये गेल्यानंतर कधीही कुठलाही निर्णय हा चुकीचा नसतो. परिस्थितीला अनुसरून तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार तो डिसिजन किंवा तो निर्णय हा अगदी बरोबर असतो. त्याच्यामुळं डिसिजन मेकिंग हे चांगलंच आहे. तर हे प्रश्न असतात 5 प्रश्न, याला असतात 2.5 मार्क, म्हणजे हे झाले 12.5 मार्क. त्याच्यानंतर बेसिक न्यूमरसी आणि मेंटल एबिलिटी. आता बेसिक न्यूमरसी मित्रांनो, आपण क्लास लावत असताना किंवा सीसॅटचा अभ्यास करत असताना बरेच जणांचा एक गैरसमज असतो. काय? तर सीसॅट म्हणजे गणित. गणित नाही. गणित मध्ये 3 गोष्टी येतात. कुठल्या? एक अंकगणित येतं, बीजगणित येतं आणि भूमिती येतं. अशा 3 गोष्टी येतात. आणि आयोगानं आपल्याला सिलेबस मध्ये जो दिलेला आहे तो काय आहे? फक्त आणि फक्त बेसिक न्यूमरसी म्हणजे काय? तर अंकगणित. आपल्याला बीजगणित आणि अल्जेब्रा म्हणजे भूमिती, जिओमेट्री म्हणजे भूमिती आपल्याला अजिबात अभ्यासाला नाहीये. त्याच्यामुळं बेसिक न्यूमरसीचा अभ्यास करायचा आहे. त्यातल्या त्यात मेंटल एबिलिटी म्हणजे बौद्धिक पातळी किंवा लॉजिक आपलं तपासण्यासाठी आयोगाने या प्रश्नाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि हे 2 टॉपिक मिळून आपल्याला 25 प्रश्न असतात. किती प्रश्न? 25 प्रश्न. 25 प्रश्न या 2 गोष्टीवर, 5 प्रश्न डीएम वर किंवा डिसिजन मेकिंग वर आणि 50 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शन वर असतात. अशा प्रकारचं 80 मार्काचं कॅल्क्युलेशन हे आपल्या सीसॅटच्या पेपरमध्ये आहे. बरं, आता आपल्याला हे बघायचंय की उद्या जर पेपर असतात, जसं जीएसचा पेपर असला तर आपण साधारणतः 10 क्वेश्चन बरोबर आणतो किंवा 20 मार्कापर्यंत आपण स्कोर आणतो. जर उद्या आपल्याला सीसॅटचा उद्या दुपारी 2:30 ते 4:30 पेपर आहे, तर आपण किती मार्क्स कव्हर करू शकतो? आपण बघूया.
आता 50 पैकी आपल्याला उद्या कुठली तयारी न करता आपण डायरेक्ट पेपरला गेलो तर 50 पैकी साधारणतः आपण साधारणतः 2 प्रश्न बरोबर आणतो हा नक्की. म्हणजे 5 पैकी 2 म्हणजे 50 पैकी 20 क्वेश्चन बरोबर आणतो नक्कीच. हे इंग्रजीचे सोडून त्याच्यानंतर काय 5 क्वेश्चन कशाचे डिसिजन मेकिंगचे याचे 12.5 मार्क आहे. ठीक आहे. मार्क आपण असं समजूया की 12.5 मार्क आपल्याला 2 जानेवारीला येतील. उद्या किती येतील तर आपण कमीत कमी 5 मार्क्स देऊ शकतो 2 प्रश्नाचे. त्याच्यापेक्षा खाली येता कामा नाही. येणारच नाही कोणीही असो, किती कमी असो, किती नवीन पर्सन असो किंवा किती अनुभव नसलेला व्यक्ती असो, त्याला 5 मार्काच्या खाली येत नाही. घाबरायचं कारण नाही. तर 5 मार्क्स म्हणजे किती क्वेश्चन 2 क्वेश्चन इकडे 20 क्वेश्चन. आणि या 25 पैकी कितीही कला शाखेचा विद्यार्थी असो, म्हणजे सायन्स आणि इंजिनिअरिंग मेडिकल बॅकग्राऊंडचे जर त्यांचा प्रश्नच येत नाही, पण कितीही कला शाखेचा विद्यार्थी असो किंवा एखाद्या व्यक्तीचं सर माझं 10वी नंतर कधी गणिताचा संबंध झाला नाही असं जरी केलेलं असलं तरी डोकं ठिकाणावर ठेवून 120 मिनिटं जर हा पेपर आपण सॉल्व्ह करत बसलो तर या 25 पैकी साधारणतः 5 क्वेश्चन हे आपले उद्या बरोबर येणारच म्हणजे येणार. उद्या 70 दिवसाच्या अगोदर 25 पैकी किती 5. आता इथे किती झाले 20 क्वेश्चन. हे किती झाले 2 22. त्याच्यानंतर किती 27. मग 27 मार्काचं जर 27 इंटू 2.5 किती झाले 67.5 मार्क्स झाले की 67.5 मार्क्स. बर आता हे 67.5 मार्क्स प्लस अगोदर याच्यात किती आणले तुम्ही जीएस मध्ये किती मार्क्स आहे 20 म्हणजे किती झाले साधारणतः 87.5 मार्क्स. आता 87.5 मार्क्स हे उद्या जर पेपर असला तर येणार आहेत. तर इथून आपल्याजवळ 70 दिवस आहे आणि ही कुठलीही तयारी न करता इथं आपल्याला फक्त सिलेबस माहित नाहीये, आपल्याला सिलेबस नुसार अभ्यास करायचा आहे. आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण बघितलेले नाही किंवा अनालिसिस केलेले नाही तर आपल्याला ते बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जीएस चे प्रश्न किमान 10,000 क्वेश्चन हे नजरेखालून गेलेच पाहिजे. काहीच मोठी गोष्ट नाहीये काहीच नाही. जर 10 क्वेश्चन आपण नजरेखालून घालायसाठी 15 मिनिटं जर धरले रोज आपण अभ्यास करत असताना जर आपल्या डेली शेड्यूल मध्ये जर 2 तास जर आपण नजरेखालून जीएस चे क्वेश्चन घातले तर 2 तासामध्ये किती क्वेश्चन होतात साधारणतः 10 मिनिट मध्ये 15 क्वेश्चन होतात. तर 120 मिनिटांमध्ये जवळपास 200 क्वेश्चन होतात. तर एवढे क्वेश्चन होत असताना जर आपण इतर विषयाचा जर अभ्यास करत असू तर नक्कीच फायदा होतो. कारण आपली परीक्षा ही वाचनाची नाहीये. आपली क्वेश्चन कशाची आहे तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे किंवा क्वेश्चन लिहायचे नाहीये. आपल्याला क्वेश्चन टिक करायचे आहे नजरेखालून घालायचे आहे. 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यावर डिसिजन घ्यायचा आहे. अशी परीक्षा आहे याचा सराव करणं अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात सीसॅटचा पेपर ओरिजिनल आयोगाचे ओरिजिनल पेपर प्रिंट आउट काढा, स्वतः सॉल्व्ह करा, त्याचा अनालिसिस करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर एक अल्टरनेट डेज ऍटलीस्ट एक अल्टरनेट डेज तुम्ही एक सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करा. आयोगाच्या पेपर झाल्यानंतर आपले जे काही चांगले चांगले क्लासेस आहेत महाराष्ट्रातले ज्ञानदीप अकॅडमी पुणे आहे, भगीरथ अकॅडमी पुणे आहे, युनिक अकॅडमी पुणे आहे, पृथ्वी अकॅडमी पुणे आहे, डेक्कन आयएस पुणे आहे. तर या सर्वांच्या तुम्ही टेस्ट सिरीज यापैकी ज्या तुम्हाला कुठल्या व्यवस्थित वाटत असेल कमीत कमी पैशात मिळत असेल तर तुम्हाला आणि इझिली अवेलेबल होत असेल तर या सर्व पैकी कुठल्याही तुम्ही क्लासेसच्या टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. किंवा भूषणदूत सरांची सीसॅटसाठी टेस्ट सिरीज खूप छान आहे तर ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यापैकी 70 दिवस आहे ऍटलीस्ट तुमचे 40 पेपर तुमचे सॉल्व्ह करून झाले पाहिजे आणि इमानी इतबारे सॉल्व्ह करायचे. फसवणार तुम्ही दुसऱ्या कोणाला नाही, तुम्ही स्वतःलाच फसवा. 2 जानेवारी 2022 नंतर वर्षभर जर परीक्षा नाही झाली तर वर्ष तुमचं बरबाद होणार नाही, बाकी कोणाचं नाही. आणि एक एक वर्षाची किंमत एक एक मिनिटाची किंमत ही खूप जो फेल होतो ना त्याला कळतं की वेळेची किंमत काय आहे. तसंच आपले 2 वर्ष कोरोनामुळे घातले आणि आता पुन्हा अशी परिस्थिती नाही ओढू म्हणून आपण खूप चांगला अभ्यास करायला पाहिजे. तर अशा प्रकारचं तुमचं प्रिपरेशन आहे तुम्ही करायला पाहिजे. जे काही आपली आता हे आजचं फक्त डेमो लेक्चर होतं किंवा इंट्रोडक्शन लेक्चर होतं. तर या लेक्चर मध्ये
आपल्याला सर्व एक आराखडा तुम्हाला सांगितलेला आहे की कसा अभ्यास करायचा, काय करायचा वगैरे वगैरे. तर उरलेल्या 70 दिवसात आपली बॅच पण होणार आहे. या बॅच मध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून काही अशा गोष्टी आहेत की त्या आपण वर्गामध्ये किंवा या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही जर ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला डेफिनेटली त्या बॅचचा फायदा होईल. तुमचा वेळ जो काही अमूल्य आहे तो अजून बहुमूल्य होईल आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल. फीस अगदी कमी ठेवलेली आहे की जो सर्वसाधारण जनता त्याला अफोर्ड करू शकेल आणि वेळ पण असा निश्चित केलेला आहे की तो प्रत्येक जण त्या वेळेला पावला वेळ म्हणून ठेवून त्याचा टाइमपास केल्यापेक्षा तुम्ही युटिलाइज करू शकता. ठीक आहे. हा, तर नक्कीच आपल्या ज्ञानगंगा अकॅडमीचं तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभेल आणि अशा प्रकारे आजचं डिसिजन मेकिंग किंवा जो काही गोष्टी होत्या, तर आता हे जे काही लेक्चर झालं याच्यानंतर तुमचा डिसिजन काय आहे तो मेक व्हायचंय की नाही व्हायचं तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर तो नक्कीच तुम्ही काय घ्यायचा आहे तो ठरवू शकता. थँक्यू.